मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला वाण म्हणून देण्यासाठी अनेक वस्तू असतात, पण आयत्या वेळी काय आणावं ते सुचत नाही। नेहमी त्याच वस्तू देण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी किमतीत काही युनिक हटके अशा उपयोगाच्या वस्तू दिल्या तर हळदी कुंकवासाठी घरी आलेल्या बायकाही खुश होतील। नेहमी तेच वाण कशाला, हळदी कुंकवाला 50 रुपयांच्या आत द्या या उपयोगी वस्तू, वाणाचे युनिक ऑप्शन्स। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। मोठी डिझाईन असलेली फुलांची फिंगर रिंग तुम्ही देऊ शकता। ऍडजस्टेबल फिंगर रिंग असल्यास कोणीही सहज घालू शकेल। 30 ते 50 रुपयांच्या आत तुम्हाला उत्तम रिंग मिळेल। मोबाईल स्टँडचा वापर रोजच होतो। स्वयंपाक करताना, झोपताना किंवा कोणतंही काम करताना फोन समोर ठेवून तुम्ही अगदी आरामात मोबाईलचा वापर करू शकता। हात रुमाल प्रत्येकाच्या रोजच्या वापरात असतो। हळदी कुंकवासाठी वाण म्हणून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्सचे रुमाल बायकांना देऊ शकता। काजळ लावण्याची सवय अनेकांना असते, तुम्ही त्यांना या दोन्हीपैकी एक वस्तू वाण म्हणून देऊ शकता। खास प्रसंगांना प्रत्येक जण दरवाजात किंवा तुळशीजवळ दिवे लावतो। दिव्यांचे एक से एक पर्याय बाजारात उपलब्ध असतात। तुम्ही आपल्या पसंतीनुसार डिझाईन्सची निवड करून वाण म्हणून दिव्यांचा सेट देखील देऊ शकता। घरात डबे कितीही असले तरी कमीच पडतात, कारण कोणालाही वस्तू बांधून देताना किंवा खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी या डब्यांचा वापर होतो। तुम्ही आपल्या आवडत्या रंगांचे समान आकाराचे डबे सर्वांना देऊ शकता। हातात घालण्याचे कडे सर्वच महिलांना खूप आवडतात। 20 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत तुम्हाला ऍडजस्टेबल कडे कोणत्याही दुकानात मिळतील। ज्वेलरीची महिलांना खूप आवड असते, अशा वेळी त्यांना हातातले काही दिल्यास आनंद होईल। स्किन केअर साठी अनेक महिला पार्लरला जाण्याचा कंटाळा करतात, अशा वेळी ते घरातच फेशियल किट किंवा स्क्रबचे पाकिट आणून चेहरा क्लीन करतात। तुम्ही स्क्रब किंवा डी-टॅन पाऊच दिला तर प्रत्येकाला वापरता येईल। चहा किंवा सरबत काहीही गाळण्यासाठी रोज गाणीचा वापर होतो। तुम्ही हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना चहाची गाणी देखील वाण म्हणून देऊ शकता। तर मग मंडळी, मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकवाच्या 50 रुपयांच्या आतील या उपयोगी वस्तू तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।